संसदेच्या हिवाळी अधिवेशनाप्रमाणे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनही जोरदार वादळी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी उपस्थित करत हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीन तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यावर भाजपा नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या विधानामुळे हा मुद्दा चांगलाच तापला असून यावरून सत्ताधारी महायुतीमध्येच मतभेद असल्याचं दिसून येत आहे. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर बावनकुळे नेमकं काय म्हणाले आणि त्यांच्या भूमिकेनंतर महायुतीतच कशा प्रकारे मतभेद होण्याची शक्यता आहे, खरंच वेगळ्या विदर्भाची मागणी रास्त आहे का, याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी नागपुरात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ऐरणीवर आला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाच्या मागासलेपणाचा दाखला देत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा उल्लेख केला. वडेट्टीवार म्हणाले, राज्याच्या सत्तेत मराठा समाजाचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. विदर्भात दलित, आदिवासी व ओबीसींची संख्या मोठी आहे. त्यामुळे या समाज घटकांना न्याय द्यायचा असेल तर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून वेगळे विदर्भ राज्य आवश्यक आहे. अधिवेशनानंतर आपण काही आमदारांना सोबत घेऊन दिल्लीत काँग्रेस हायकमांडची भेट घेऊ. त्यांना याचे महत्त्व समजावून सांगू आणि वेगळ्या विदर्भासाठी मोहीम सुरू करू. त्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्ट केलंय की वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा कायम राहिलेला आहे. बावनकुळे म्हणाले, काँग्रेसला जनतेपुढे काहीतरी उठवण्यासाठी हा मुद्दा आठवतो, पण हा मुद्दा काँग्रेसचा नसून भाजपचा मूळ अजेंडा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नेहमीच विदर्भाची बाजू घेतली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत वेगळ्या विदर्भावरून भाजप मागे हटणार नाही, असं ते म्हणाले. बावनकुळे यांच्या विधानानंतर मनसे आक्रमक झाली. राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर करून मनसेनं स्पष्ट संदेश दिला की महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. मनसेच्या मते सत्ताधारी पक्षांचे हे मनसुबे संशयास्पद आहेत आणि महाराष्ट्राचे विभाजन कोणत्याही किमतीत मान्य नाही. मनसेनंतर आता सत्ताधारी शिवसेनाही या मागणी विरोधात उभी ठाकली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट सांगितलंय की वेगळ्या विदर्भाला आम्ही पाठिंबा देणार नाही. आमचं काम विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याचं, विकासाचं आहे, वेगळं राज्य बनवण्याचं नाही. मुख्यमंत्री व अनेक मंत्री विदर्भाचे आहेत. ते विकासाला गती देऊ शकतात. त्यामुळे वेगळं राज्य करून विकास होतो हा गैरसमज आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. महाराष्ट्र राज्याचे अनेक तुकडे करायचे अशी इच्छा तत्कालीन सत्ताधाऱ्यांची कायमच दिसते. मराठी म्हणून एकत्र येऊ शकणाऱ्या महाराष्ट्राची शक्ल का पाडायची आहे, त्यामागचे मनसुबे काय आहेत हे त्यांनाच माहिती. पण या विरोधात राजसाहेबांनी कायमच कडक भूमिका घेत हे असले मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही हे कायमच स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही हे निश्चित. यावर राजसाहेबांनी काही वर्षांपूर्वी मांडलेली भूमिका जरूर ऐका, असा सल्लाही मनसेच्या वतीने देण्यात आलाय. मनसेप्रमाणेच भाजपाही सत्तेत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने देखील बावनकुळेंच्या वक्तव्याला विरोध दर्शवला आहे. यापूर्वी वेगळ्या मराठवाड्याची ही मागणी झाली होती, पण राज्य वेगळं करून विकास होत नाही हे आम्ही संबंधितांना समजावून सांगितलं. सर्वांनी मिळून महाराष्ट्र प्रगत बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही शिरसाट म्हणाले. एकूणच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा असल्याचं विधान केल्यानंतर मनसेने त्यांच्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया देत कोणत्याही स्थितीत महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेनेनंही वेगळ्या विदर्भाच्या मागणीला समर्थन देण्याचा विषय येत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे या मुद्द्यावर भाजपा व पर्यायानं सरकारची अडचण होण्याची शक्यता आहे. पर्यायानं या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीमध्येच मतभेद असल्याचाही समोर आलंय. त्यामुळे आगामी काळात भाजप या मुद्द्यावरून कशा प्रकारे भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येथेच हा मुद्दा पुन्हा राजकीयदृष्ट्या धगधगू लागतो. कारण भाजपा नेतृत्व वेगळ्या विदर्भाच्या अजेंड्यावर ठाम असल्याचं सांगत असतानाच त्यांचे सत्ताधारी भागीदारच या मागणी विरोधात उभे ठाकतात.
परिणामी सरकारमध्येच या मुद्द्यावरून स्पष्ट मतभेद दिसत आहेत. पण आपण या सर्व राजकीय गदारोळापलीकडे पाहिलं तर वेगळ्या विदर्भाची मागणी ही आजची नाही. तिची मुळे जवळजवळ 100 वर्षांपूर्वीची आहेत. ब्रिटिश काळातच 1891 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात पहिला ठराव झाला. 1905, 1920, 1927 या काळातही ही मागणी सातत्याने पुढे आली. स्वातंत्र्यानंतर दार आयोग, फाजल अली आयोग या सर्व समित्यांनी विदर्भ स्वतंत्र राज्य म्हणून सक्षम असल्याचा अहवाल दिला. नागपूर करारही याच न्यायाच्या आशेने झाला होता. पण अंमलात नेहमी खेळ झाला तो राजकीय इच्छाशक्तीचा. प्रत्येक वेळी कुणीतरी वचन देतं, निवडणुका येतात आणि मुद्दा पुन्हा धुळीत जातो. विदर्भातील चळवळी, पक्ष, कार्यकर्ते सतत लढत राहिले, पण निर्णय मात्र आजतागत झाला नाही. इतिहास सांगतो की लढा कधी क्षीण झाला, कधी पुन्हा पेटला. जनतेची भावना कायम एक संध होती. न्याय हवा, विकास हवा आणि स्वतःचा आवाज हवा. हजारो धरणं अपूर्ण राहिली, हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर 2015 किंवा 2017 मध्ये विदर्भ स्वतंत्र झाला असता तर बजेट अतिरिक्त राहिलं असतं, हेही अर्थतज्ञ सांगत आले आहेत. पण राजकीय गणित आणि सत्तेचे डावपेच कायम आडवे आले. त्यामुळे 100 वर्षांचा इतिहास आजही तसाच उभा राहून विचारतोय, मागणी करतोय, पण उत्तर मात्र तेच. लवकरच पाहू. एकूणच पाहिलं तर भाजप वेगळ्या विदर्भाच्या बाजूने असल्याचं ठाम सांगत असताना त्यांचे सत्ताधारी सहकारी मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या मागणीला ठाम विरोध दर्शवला आहे. त्यामुळे महायुतीत या मुद्द्यावरून गंभीर मतभेद उघड झाले आहेत. आता भाजप या मुद्द्यावर किती पुढे जातं आणि सरकारमध्ये या घर्षणाचा काय परिणाम होतो हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 100 वर्षांचा इतिहास आणि आजची राजकीय वास्तवता पाहता विदर्भाला खरंच न्याय मिळणार आहे की हा मुद्दा पुन्हा एकदा फक्त अधिवेशनापुरताच? इतिहास साक्षी आहे, विदर्भाच्या आवाजाला कधी दाबण्यात आलं, कधी शांत करण्यात आलं आणि कधी फक्त आश्वासनांनी झुलवण्यात आलं. पण आज जेव्हा पुन्हा एकदा विधिमंडळाच्या दालनात हा मुद्दा पेट घेत आहे, तेव्हा खरा प्रश्न असा की हा लढा राजकीय अजेंड्यापुरता आहे का, की खरंच विदर्भाच्या भविष्याचा प्रश्न आहे? निर्णयाचा क्षण जवळ येतोय, पण दिशाच अजून धूसर आहे. पुढची चाल कोण टाकणार? सत्ता, विरोधक की स्वतः जनता? तुमच्या मते वेगळं विदर्भ राज्य खरंच प्रदेशाचा विकास करू शकतं, की हा मुद्दा फक्त राजकीय गणितापुरताच वापरला जातो? तुमची भूमिका काय आहे हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.